सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय आणि या व्हिडिओमुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आणि शाश्वत आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाकडून छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात बेमुदत उपोषण सुरू होतं. याच उपोषणाला भेट देण्यासाठी रमेश पाटील गेले होते. मात्र यावेळी उपोषणकर्ते आणि रमेश पाटील यांच्यात चांगलाच वाद झाल्याचं या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय. रमेश पाटील उपोषणस्थळी पोहोचल्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली. याचवेळी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका किंवा त्यांचं नाव घेण्याच्या मुद्द्यावरून वातावरण तापल्याचं दिसतं. जरांगे पाटलांना नाव का ठेवता असा सवाल यावेळी करण्यात आल्याचं समोर आलंय. यानंतर बोलता बोलता दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद वाढला आणि काही क्षणातच परिस्थिती तणावपूर्ण झाली. व्हायरल व्हिडिओमध्ये उपोषणकर्ते रमेश पाटील यांच्या अंगावर धावून जात असल्याचं दिसत असून त्यानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. इथे येऊ शांतपणा करतो. नाही इथे येऊ शांतपणा करतो. जरांगे बूट घे. मग जरांगे बाटलाबद्दल काय बोलायचं उलट? बूट घेतो मला बूट घेतो. आम्ही तेच भेटलो ना तुम्ही. आम्ही तुम्हाला आलो ना समाज म्हणून. म्हणून आम्हाला ट्रोल सांगायचं आम्हाला. ताई तुम्ही शांत बसा. शांत बसा. तुम्हाला जे बोललं का मॅडम? समाज म्हणून आलो ना मी. त्याला बस सागर सर 2 मिनिटं मॅसेज चुकीत जातो. चला भाऊ बस. अरे बाबा ती बाई ओरडू लागली मला. काय ओरडू लागली? समाज म्हणून आलो होतो ना मी. नाही जाऊ दे. नाही आपण बघा मराठा म्हणून आलो होतो ना. भाऊ कसं आलो? तुम्ही जाऊ शपथ आता एक मी शब्द म्हणा. आपलं भांडण एकच ना. उपोषण करता मला म्हणतो सा मी नाही योग्य भाऊ. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या उपोषणाच्या ठिकाणीच असा वाद झाल्यानं आता या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न आधीच संवेदनशील असताना आंदोलनाच्या ठिकाणी झालेला हा वाद आता चर्चेचा विषय ठरत आहे.